जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन असं सर्च करून सुद्धा चॅनल जॉईन करू शकता आणि कॅपकट ॲप येतो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केलं ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि त्यासोबत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल जे ते व्हिडिओचं अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते ट्रेंडिंग येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या, कारण तिथं काही आपले अपडेट आणि काय रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। चला तर मित्रांनो आपण जे ते आपल्या आजच्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा म्हणतो आपले जे ते सर्वात इथे VPN जे असेल तिथं कनेक्ट करायचं। त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला कॅपकट ॲप आहे तो आपल्या इथं ओपन करायचा। ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा इमेज दिला असेल तो आपल्या इथं ॲड करायचा। तो इथं ॲड केल्यानंतर आपल्या त्याची जी लेअर असेल ती आपल्याला 15 सेकंदापर्यंत आणायची, परत त्याच्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे, त्यानंतर व्हिडिओजमध्ये जायचे। त्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ दिला असेल ब्लॅक कलरचा तो आपल्या इथं ॲड करायचा। ॲड केल्यानंतर ह्याचा जो ऑडिओ असेल तो सर्वात आधी इथं आपल्या एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे। त्यानंतर तो ब्लॅक कलरवाला व्हिडिओ होता तो इथं डिलीट करून टाका। त्यानंतर त्या ॲडिओवरती आपल्या इथं क्लिक करायचं। ॲडिओवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला बिट्समध्ये येऊन जायचे, त्यानंतर ऑटो जनरेट बिट्स इथं करायचं, म्हणजे ऑटोमॅटिक आपली जे बिट असतील तिथं जनरेट होऊन जातील। त्यानंतर आपल्या बिटनुसार इथं आपल्याला जे इमेजेस असतील तिथं आपल्याला स्प्लिट करायचे। तर वेट करूयात मित्रांनो आता आपण इथं बिट्स जनरेट होईपर्यंत। तर आता आपले इथे जे बिट्स होते ते इथं आता जनरेट झाल्यानंतर आता आपल्याला राईटवरती इथं क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता मी सांगेल तसं तुम्ही इथं स्प्लिट करा। तर आता जिथे काय यायचं बघा मित्रांनो, पहिला जो इथं येलो डॉट दिसत आहे तो सोडून नंतरचा जो येलो डॉट आहे मित्रांनो आपल्या त्यावरती इथं येऊन आपल्या इथं स्प्लिट करायचं आहे। परत आता आपल्या काय यायचं एक एक येलो बीट सोडून नंतरच्या बीटवरती येऊन आपल्या इथं आता आपल्याला जो इमेज असेल तो ते स्प्लिट करायचं, म्हणजे एकडे येलो डॉट नंतरचा जो असेल मित्रांनो डॉट त्यावरती येऊन इथं आपल्याला स्प्लिट करायचं आहे। आता एक डॉट सोडा, परत नंतरच्या डॉटवरती येऊन आपल्या इथं स्प्लिट करायचं आहे, परत एक डॉट सोडा, त्यानंतरच्या इथं डॉटवरती येऊन आपल्या इथं स्प्लिट करायचं आहे। तर मित्र आता आपल्या जिथे बघा काय यायचं, आता आपल्याला काय यायचं 4 सेकंदावरती आपल्या इथं येऊन जायचे। त्यानंतर परत आपल्या इथं स्प्लिट करायचं आहे। परत आता आपल्याला काय यायचं बघा मित्रांनो 5 सेकंद जिथं संपेल मित्रांनो त्यावरती आपल्या इथं यायचं आणि इथं स्प्लिट करायचं आहे। त्यानंतर आता मित्रांनो आपल्या काय यायचं, आता इथून पुढं जेवढे काय आता आपल्या इथं इमेजेस असतील ते सर्व इमेजेस आपल्याला आता इथं येलो डॉट दिसत आहे त्या येलो डॉटनुसार इथं आपल्याला स्प्लिट करायचं आहे। बघा मित्रांनो अशा प्रकारे इथं स्प्लिट करा मित्रांनो येलो डॉटनुसार। इथं आता जेवढे काय येलो डॉट असतील त्या येलो डॉटवरती येऊन आता आपले जे इमेजेस असतील तिथं स्प्लिट करून घ्या मित्रांनो। की बघू शकता मी अशा प्रकारे इथं स्प्लिट करत आहे, तशा प्रकारे तुम्ही सुद्धा इथं जे स्प्लिट असेल इमेजेस ते तुम्ही इथं करून घ्या। तर आता मी जास्त वेळ काय घालवत नाही, तुम्हाला डायरेक्टली आता ह्याच्यानंतरची जी स्टेप असेल ती आता इथं तुम्हाला सांगतो। ओके, तर मित्र आता आपल्या इथे जेवढे काही इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपल्या इथं ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील तिथे द्यायचे। तर त्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचे। त्यानंतर आपल्या इनमध्ये थांबायचं। इनमध्येच तुम्हाला ग्रे मास्क अशा प्रकारचा आहे की ते ॲनिमेशन भेटेल तो अप्लाय करा। तर अप्लाय केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा एक अशा प्रकारचा एक ॲनिमेशन भेटेल बघा, स्प्लिट अप अँड डाऊन। हा जो इथं इमेज ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आपल्याला आता परत नंतरच्या इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत इनमध्ये येऊन आयस क्यूब हा जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत इनमध्ये एक अशा प्रकारचा एक स्नो स्ट्रॉम झूम अशा प्रकारचा एक इथं भेटेल इथं ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये यायचं। इनमध्ये आल्यानंतर मॅजिकिंग अशा प्रकारचा एक भेटेल तर मॅजिक इन अशा प्रकारचा एक इथं ॲनिमेशन भेटेल तो अप्लाय करा। केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, परत आपल्या इथं इनमध्ये यायचं आहे। इनमध्ये आल्यानंतर इथं बघा एक कॉलेज इथं ॲपेअर हा जो इथं ॲनिमेशन आहे तो इथं भेटेल तो अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आता आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती इथं येऊन जायचं आहे, परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, परत आपला रिपल हा जो इथं ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, परत कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्या, परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट राईट इथं द्यायचा। परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं बघा एक अशा प्रकारचा रेक्टँगल आउट हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा स्ट्रेच अँड डिसऑर्ड हा जो इथं ॲनिमेशन तो अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 1 द्या,
परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये इथे पेंडुलम 2 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचे, परत कॉम्बोमध्ये येऊन ब्लाइंड्स हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करा. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं रॉक वर्टिकली द्या आणि नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन आपला रॉक हॉरिझॉन्टली हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करा. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन ट्रिपलेट 1 द्या आणि त्याच्यानंतरच्या इमेजला ट्रिपलेट 2 द्यायचा आहे. त्यानंतरच्या परत आपल्या इथं इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. आपल्याला ॲनिमेशनमध्ये इथं गेल्यानंतर आपल्या इनमध्ये थांबायचं. इनमध्येच बघा एक अशा प्रकारचा एक रोटेशन ओपनिंग हा जो इथं ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करा. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती यायचे, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन इथं पॉपिंग कॅन्डी हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करा. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत कॉम्बो देऊन राईट झूम द्या आणि नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या लेफ्ट झूम इथं द्यायचा आहे मित्रांनो कॉम्बोमधला ॲनिमेशन. त्यानंतरच्या परत इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं, परत आपला कॉम्बो देऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आणि नंतरच्या इमेजला इथं डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आता इथं जेवढे काय आपले ॲनिमेशन होते ते सर्व आपल्या इथं झालेत. आता त्यानंतर आपल्या इथं जे इफेक्ट असतील ते इथे द्यायचे आहेत. तर ते इफेक्ट देण्यासाठी आपल्या सुरुवातीला येऊन आपल्या इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्याला ओपनिंग अँड क्लोजिंग यामध्ये येऊन डायमंड झूम हा जो इथं इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून हे ॲडजस्टमेंट असेल ते 2 इमेजपुरती ते करून घ्या. तर केल्यानंतर आता आपल्या डायरेक्टली आता काय करायचं, थोडंसं पुढे यायचं आहे. डायरेक्टली आपल्या 5 सेकंदावरती इथं येऊन जायचं आहे, म्हणजे 6 सेकंदावरती या. तिथं आल्यानंतर आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर स्प्लिट्स ऑप्शनमध्ये येऊन 3 लेअर मिरर हा जो इथं इफेक्ट आहे तो अप्लाय करून 2 इमेज पुरता इथं ॲडजस्ट करून ॲडजस्टमध्ये जाऊन वर्टिकल जे असेल ते 3 फ्रेममध्ये बसेल अशा प्रकारे सेट करा. परत आपलं एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन गर्ल सिक्रेट हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ह्याची जे ॲडजस्टमेंट असेल ते आपल्याला 9 सेकंदापर्यंत करायचे. प्रत्येक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपला बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ग्लोइंग लाईन्स यामध्ये येऊन टेक्नॉलॉजी 3 हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून 2 इमेज पुरते ते ॲडजस्ट करून घ्या. परत 2 इमेजेस सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्याला बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ग्लोइंग लाईन्स यामध्ये येऊन इलेक्ट्रिक शॉक हा जो इथं इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती करा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. परत आपल्याला वरती जे ते आपल्याला सर्च करायचे अस्त्र, तर अशा प्रकारे ते सर्च केल्यानंतर आपल्याला जो इफेक्ट आहे मित्र तो इथं भेटेल तो अप्लाय करायचे आणि त्याची जे ॲडजस्टमेंट असेल ते आपल्याला 3 इमेज पुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या आपल्या इथं इमेजवरती येऊन आपल्या बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ग्लोइंग लाईन्समध्ये येऊन विंग्स अशा प्रकारचा बटरफ्लाय विंग्स हा जो इथं आहे मित्रांनो इफेक्ट तो इथं अप्लाय करून एंडपर्यंत तिथं ॲडजस्ट करून घ्या. परत त्याच्या सुरुवातीलाच यायचं त्या इमेजच्या. परत आपल्या बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन जायचं. परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये फ्रॅगमेंट कोन हा जो इथं इफेक्ट आहे तो इथं भेटेल तो अप्लाय करून एंडपर्यंत त्याची ॲडजस्टमेंट जे असेल तिथं करून घ्या. तर अशा प्रकारे जो आपला आजचा ते व्हिडिओ तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, एक्सपोर्ट करण्यासाठी एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करा. म्हणजे जो आपला आजचा तो व्हिडिओ तो एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्र आपल्या जे आजच्या ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्र. तर मित्र अजून जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.